अध्यक्ष महोदय, मी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे। ज्या महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा दिली, प्रेरणा दिली, आचार दिला, विचार दिला, अशा राज्याच्या प्रगतीचा दाखला हा राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातून मिळाला आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा माझ्या मतदारसंघाला आहे। यशवंत भूमी म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे। या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, गावामध्ये शिरून मोठ्या मोठ्या हवेल्या पाहिल्या तरी त्या गावची वेस विसरायची नसते। ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकवलेली आहे। आदरणीय अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचा खऱ्या अर्थानं आनंद आहे की महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक ज्या राज्यामध्ये होतं असं राज्य आहे। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 1.25 लाख कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे। आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 1,13,000 कोटी रुपयाची आर्थिक गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे। आणि त्यामुळे मागच्या वर्षीच्या 90% गुंतवणूक ही या वर्षी 6 महिन्यामध्येच झालेली आहे। खऱ्या अर्थानं मला माझ्या मतदारसंघातला प्रश्न देखील आजच्या या अभिभाषणाच्या दरम्यान मांडायचा आहे की केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये 3 कोटी पक्की घरं देण्याच्या बाबतीमधलं काम या देशामध्ये केलं। आणि केंद्र सरकारचं आता धोरण आहे की या 2024 पासून 29 पर्यंतच्या 5 वर्षामध्ये आणखीन 3 कोटी घरं ही केंद्र सरकार आपल्या देशामध्ये देणार आहे। आणि त्यामुळे राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पक्की घरं करण्याचं काम चालू आहे। 2014 पासून आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत 19,55,548 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे। आणि त्यापैकी 12,63,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबवत असताना या योजनेअंतर्गत 3,82,200 घरांचं बांधकाम हे प्रगतीपथावर आहे। आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने 4150 कोटी रुपये दिलेले आहेत। राज्य सरकारने 4475 कोटी रुपये खर्च केलेले आहे। माझ्या मतदारसंघामध्ये पाटण कॉलनीमध्ये 50 वर्षापासून जे लोक राहतात त्यांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत। आणि ज्या जमिनीवर त्यांची झोपडपट्टी आहे त्या जमिनीची लँड यूज परमिशन चेंज करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांजवळ दिलेला आहे। त्याच्यावर निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून सगळी कारवाई उचित होईल। आणि त्यामुळे लँड यूज परमिशन चेंज झाल्यानंतर निश्चित स्वरूपी पक्की राहण्याची घरं पाटण कॉलनीचा परिसर असेल, आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर असेल किंवा मलकापूरचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये पक्की राहण्याची घरं ही देण्याचं काम निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये होईल। अध्यक्ष महोदय, परकीय गुंतवणूक जशी मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यात होते तशी देशामधली गुंतवणूक देखील आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होते। ऑटो नेक्स्ट नावाची ट्रॅक्टरची कंपनी आहे, त्यांची खऱ्या अर्थानं भेट मी आदरणीय आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची घालून देणार आहे। आणि त्यांनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे की कराडला जर का MIDC मध्ये आम्हाला जागा उपलब्ध झाली तर जवळजवळ 1300 मुलांच्या हाताला काम मिळेल इतका मोठा उद्योग हा कराडमध्ये उभा होऊ शकतो। आणि मोठी गुंतवणूक देखील कराडमध्ये होऊ शकते। आमच्या MIDC मध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे का याचं अवलोकन केल्यानंतर एखादी मिनी MIDC देखील या प्रकल्पासाठी आपल्याला करता येते का याचा देखील प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या बाबतीमधला आमचा सगळ्यांचा मानस आहे। आज आपण मला इथं बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो।